नमस्कार मंडळी. तर आज आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात मी आधीच ठरवलेली कशी करायची आहे. तर बघा, पावसामुळे आपल्या झाडांमध्ये नको असलेले गवत आणि तण खूप वाढलेलं आहे. त्याचं नुकसान असं म्हणजे आपल्या झाडांना जे काही पोषण पाणी भेटणार आहे ते व्यवस्थित मिळणार नाही. म्हणून आज आपण गप्पा न मारता जरा काम चालू करू. चला. हे बघा, सगळे गवत आणि तण जे वाढलंय ते पूर्ण मुळापासूनच वाढलेलं आहे. आता हे साफ करायला माझा दिवस तर जाणारच आहे. चला थोडं काढून घेऊ जसं जमेल तसं. तर बघा, आता मी सगळं गवत काढून घेतले. मस्त दिसतंय ना. झाडं पण बोलत असतील आता, बरं वाटते बाय मला, आम्हाला पण जरा दिसू दे ना. आता एवढं काम करून झालंय त्यामुळे भिजायच्या आधीच आत पळते. आता माझी बारी. चहा आणि फक्त मस्त मोबाईलवर लोकांचे स्टेटस बघत बसणे. चला पटापट. पावसाने हजेरी तर लावलेलीच आहे. आपण जाऊया आत. आत येऊन हिला पण बघितली तर ही पण झोपलेली निवांत मध्ये. तर आपण बाकीची कामं पण पटापट करून घेऊ. तर मी आता किचन मध्ये जाते आणि पहिली भाजी करते. फ्रीज मध्ये भाजी काहीच नव्हती, 2च शिमला होते. मग म्हटलं शिमलाची भाजी करते. तर त्यासाठी तेल तापलंय मी, त्याच्यामध्ये मोहरी पण टाकली. मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि कांदा टाकलाय. आता कांदा नीट परतून घेते. कांद्यामध्ये थोडीशी हळद टाकले आणि थोडस धना पावडर टाकलेली आहे. शिमला मिरचीची भाजी असल्यामुळे त्याच्यामध्ये मिरची टाकायची गरज नाही. आता वरून मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली. आता थोडी फ्राय करून घेतली आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. एक वाफ आली की लगेच शिमला मिरची तयार. आता वरून मी कोथिंबीर टाकले आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलाय. आता ही पण उठलेल्याचा आवाज चालू झालेला आहे. तर तोपर्यंत मी पटकन ही भाजी काढून ठेवते, कारण लोखंडी ताव्यामध्ये केल्यामुळे ती लगेच काढून ठेवावी लागते, नाहीतर लोखंडाचा अर्क त्या भाजीत उतरतो. आता डाळ शिजून घेते. पटकन डाळीला फोडणी पण देते. त्यासाठी मी तेलात मोहरी टाकली. मोहरी जरा तडतडली की त्याच्यामध्ये लगेचच मी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती पण टाकते. कढीपत्ता टाकलाय नेहमीप्रमाणे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आता मस्त बघा, फोडणीचा खमंग वास सुटलाय घरभर. जी डाळ मी शिजून घेतलेली कुकरमध्ये ती फेटली आणि आता ती त्याच्यामध्ये ओतून घेतली. फोडणी दिल्याच्या नंतर लगेचच झाकण ठेवला. झाकण ठेवल्यामुळे फोडणीचा खमंग वास आतमध्ये तसाच राहतो. आता बघा, फोडणी व्यवस्थित बसलेली आहे. मी थोडी 1-2-3 मिनिटासाठी गॅसवर ठेवते. आता डाळीला उकळी पण आली. वरून कोथिंबीर टाकले आणि चवीपुरता मीठ टाकून गॅस बंद करून बाजूला केली. आज याला पण सुट्टी आहे 15 ऑगस्टची, त्यामुळे तो तिथे चित्र काढत बसलाय. बघा, गणपतीचं चित्र त्याने काढले छान असं. तोपर्यंत मी हिला आंघोळ घालून घेतले. आंघोळ पण तिची झाली. आता तिला मी खायला देते. मी थोडी खिमटी बनवलेली तिला. आता तिचं नेहमीचा दिनक्रम असाच आहे, आंघोळ झाली की तिला खायला द्यायचं. खाल्ल्यान की ती व्यवस्थित 1-2 तास तरी झोपते. तिच्या कानामध्ये मला थोडीशी घाण वाटली म्हणून मी ती बर्ड्सनी थोडी काढून घेते. ती व्यवस्थित काढून देते. आणि हे जे कव्हर आहे ते मी ऑनलाईन मागवलेले साड्यांसाठी, कारण कपाटात साड्यांचा खूप पसारा होता, तर तो याच्यामध्ये व्यवस्थित बसेल. आणि हो, मी सुद्धा मान्सून सेल मधली मजा घेतलेली आहे. तर अशा मी छान छान साड्या तिथून घेऊन आलेले. मागच्या वेळेस दाखवायच्या राहिल्या म्हणून मी आज तुम्हाला सगळ्या साड्या दाखवते. टोटल 6 साड्या मी घेऊन आले, अगदी 2100 रुपये माफक दरामध्ये. तर बघा, छान आहेत आणि ही मला फार आवडली. माहेश्वरी पॅटर्न आहे, सेमी पॅटर्न आहे, पण कलर तिचा गोल्डन असल्यामुळे मला ती फार आवडून गेली. आणि ह्या बाकीच्या आहेत, तरी पण ह्या मला 1000च्या रेंज मध्ये पहिल्या मिळालेल्या. आता त्याचे मला सगळ्या 2100 मध्ये मिळून गेलेले आहेत. तर बघा, तुम्हाला पण जायचं असेल तर अजून 1-2 दिवस बाकी असतील, तुम्ही जाऊन बघून या. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.